जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या मराठमोळा चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत BSc बायोलॉजी विषयी की त्याची इलिजिबिलिटी काय असते, स्कोप कसा असतो किंवा टॉप कॉलेजेस कोणते, आणि सगळ्यात शेवटी आपण सॅलरी पण बघणार आहोत की BSc बायोलॉजी नंतर किती सॅलरी मिळते. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, BSc बायोलॉजी हा 3 वर्षांचा एक अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे. 3 वर्ष याचं ड्युरेशन आहे. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जाते, बायोलॉजिकल किंवा केमिकल, फिजिकल अँड मॅथमॅटिकल जे सायन्स असते सगळ्यांचं मिक्सचर करून तुम्हाला इथे शिकवलं जातं. त्यानंतर याची जी इलिजिबिलिटी असते ती असते 12वी सायन्स पास असणं गरजेचं असतं. तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी तुमचे हे सब्जेक्ट असणं गरजेचं असतं. प्लस तुम्ही काही एंट्रन्स एक्झाम पण दिलेली पाहिजे, तरच तुम्ही याच्यासाठी जाऊ शकता. आणि जर फी बघितली तर एक कॉलेजवरती डिपेंड करते की तुम्ही कोणत्या कॉलेजवरती जाताय. पण एक ॲव्हरेज जर फी बघितली तर ती 10,000पासून ते 1.5 लाखांपर्यंत पर इयर साठी तुम्हाला द्यावी लागू शकते. फी कॉलेजवरती पण डिपेंड असतं. चांगल्या कॉलेजला गेले तर जास्ती पण फी तुम्हाला द्यावी लागेल. त्यानंतर जर टॉप कॉलेज बघितलं तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे, युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली आहे, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, त्यानंतर जामिया मिलिया इस्लामिया दिल्ली युनिव्हर्सिटी आहे, त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी आहे, किंवा मुंबई युनिव्हर्सिटी आहे, पुणे युनिव्हर्सिटी आहे, तिथे पण तुम्ही जाऊ शकता. किंवा दुसरे कॉलेजेस आहे जसे MIT युनिव्हर्सिटी नोएडा, VIT युनिव्हर्सिटी वेल्लोर, SRM युनिव्हर्सिटी आहे, मणिपाल इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी, त्यानंतर बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स पिलानी आहे. तर हे कॉलेजेस चांगले आहे. त्यानंतर जर स्कोप बघितलं तर BSc बायोलॉजीचा स्कोप पण चांगला आहे. तुम्ही वेगवेगळ्या बायोटेक्नॉलॉजी फील्ड असतात त्यामध्ये जाऊ शकता, किंवा फार्मास्युटिकल कंपनीज असतात त्यामध्ये पण जाऊ शकता, किंवा एन्व्हायरमेंटल सायन्स मध्ये सुद्धा जाऊ शकता, किंवा स्वतःच रिसर्च पण करू शकता. आणि जर सॅलरी बघितली तर ती ॲव्हरेज जर पॅकेज बघितलं तर ते 3 ते 4 लाखांचं पॅकेज तुम्हाला इथं मिळून जातं. पण हे तुमच्या स्किल आणि नॉलेजवरती डिपेंड असतं. ते कमी जादा पण होतं, आणि जर एकदा एक्सपिरियन्स आला तर हे 8 ते 10 लाखांचं पॅकेज सुद्धा तुम्हाला इथे मिळून जातं. आणि याच्या रिलेटेड जर आणखी काही माहिती हवी असेल तर मग कमेंटमध्ये नक्की कळवा. मी तिथे नेहमी तुम्हाला रिप्लाय करत असतो.